कोरोनाच्या कठीण काळात अनेकांच्या आयुष्याला ब्रेक लागला होता, पण काही जिद्दी माणसं त्या संकटातही नवी वाट तयार करत होती. अशीच एक प्रेरणादायी कहाणी आहे आर्या लांडगे यांची. घरच्या घरी पारंपरिक पद्धतीने डंकवर कुटलेले मसाले तयार करून त्यांनी श्री स्वामिनी मसाले या नावाने आपल्या व्यवसायाची सुरुवात केली. सुरुवातीला छोटासा वाटणारा हा प्रयत्न आज मोठ्या यशात बदलला आहे. केवळ स्वतःसाठीच नव्हे तर तब्बल 25 महिलांना रोजगार देत त्यांनी स्वावलंबनाचा नवा आदर्श निर्माण केला आहे. परंपरेची चव, गुणवत्ता आणि मेहनतीची जोड यामुळे त्यांच्या मसाल्यांना आणि इतर उत्पादनांना ग्राहकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. ही आहे एका सामान्य महिलेनं असामान्य धैर्याने घडवलेली यशोगाथा, जिद्दीची, मेहनतीची आणि स्वप्नांना साकार करण्याची. नमस्कार, मी सौ आर्या सोमनाथ लांडगे. ज्या वेळेस कोरोना आला आणि मिस्टरांचं नंबर प्लेट्स रेडियमचं शॉप होतं, तर कोरोनाच्या काळात आमचं ते दुकान बंद झालं, म्हणजे काही काळासाठी तरी. आणि मग त्यावेळेस दुसरा शेती वगैरे जोडधंदा काही नसल्याच्या कारणाने संपूर्ण उदरनिर्वाह हा एकाच व्यवसायावरती होता आमचा. तर त्यावेळेस प्रॉब्लेम असा झाला की पूर्णपणे इन्कम सोर्स पूर्ण बंद झाला, तर उदरनिर्वाहाचाच पूर्ण प्रश्न येऊन पडला. त्यावेळेस आम्ही शेतात वगैरे कामाला जायची सुरुवात केली, परंतु चांगले एज्युकेशन असताना आणि मार्केटिंग क्षेत्रात मी ह्याच्या अगोदर पण काम केलेलं आहे, त्याच्यामुळं हे जे सर्व नॉलेज आहे कुठेतरी मनाला पटत नव्हतं. या तुटपुंजा इन्कम पगारावरती काम का करायचं, आणि मग त्याच्यातून थोडासा विचार केला. आणि कोरोनात जेव्हा सर्व इंडस्ट्रीज पूर्णपणे बंद होत्या, त्यावेळेस असं निदर्शनास आले की फूड इंडस्ट्री एक ती इंडस्ट्री अशी होती की दिवस रात्र कंटिन्युअसली चालू होती. मग त्यावेळेस ठरवलं की आपल्याला जे पण काही करायचं आहे ते पूर्णपणे फूड इंडस्ट्रीमध्येच करायचं आहे. आणि मग त्यावेळेस ही संकल्पना डोक्यात आली की फूडमध्ये काम करताना मला हा व्यवसाय योग्य वाटला. सर्वप्रथम तर नव्यानेच बचत गटामध्ये माझी एंट्री झाली. मी बचत गटात गेले. उमेद अभियानाच्या माध्यमातून अनेक विविध नॉलेज मिळत गेलं ट्रेनिंगसाठीचं. आणि त्याच्यात कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव इथेही मसाल्याचं प्रशिक्षणचं मी एका व्हॉट्सअप ग्रुपवरती पाहिलं. तिथे एक मी प्रशिक्षण घेतलं मसाल्यांचं. आणि मग त्याच्यानंतर उमेद अभियानाच्या माध्यमातून जळगाव असेल, कोल्हापूर असेल, लातूर असेल, अशा विविध भागामध्ये तिथल्या भागातला जो स्पेसिफिक मसाला आहे त्याचा स्टडी करण्यासाठी मला उमेद अभियानाच्या त्या भागातल्या महिलांशी मी जोडली गेले. आणि मग मी उमेदच्या माध्यमातून आता खानदेशी मसाला असेल, सातार साईडचा घाटी मसाला असेल, हा मी त्या भागात जाऊन ते संपूर्ण मसाले मी शिकून घेतले. कच्च्या मालाचं जे आपली जी मिरची आहे ती नंदुरबार साईडनं काही येते, सोलापूर साईडनी काही येते आणि काही आपण गुंटूर साईडनी घेतो. आपली जी स्पेशली बेडगी आणि शंकेश्वरी आहे ती आपली स्पेशली कर्नाटक वरूनच येते. म्हणजे काय होतं की ज्या भागामध्ये मिरचीची व्हरायटीनुसार आपण मिरचीची व्हरायटी असेल, रेट असेल, त्याच्यानुसार रॉ मटेरियल कोणत्या सीझनला कोणत्या भागातून कोणतं खरेदी केलं पाहिजे ह्याचा पूर्णपणे मी स्टडी केला. आणि त्याच्यानुसार मला जसं योग्य वाटेल क्वालिटी आणि रेट, तर मग मी त्या भागातून मटेरियल खरेदी करते. आणि जो आपला जो खडा मसाला आहे तो पूर्णपणे मी केरळवरूनच मागवते, कारण माझं मसाल्यांचं काम खूप मोठ्या प्रमाणात आहे. रिसेल साठी पण आपले मसाले मोठ्या प्रमाणात जातात. तर आपल्याला केरळ म्हणजे जिथं पिकतं शक्यतो तिथूनच मी घेते, कारण मला मग तिथं होलसेल रेटमध्ये डिस्काउंट मध्ये मिळतो. आणि संपूर्ण वर्षभराचं पूर्वी मी आपल्या लोकल मार्केटमधून घ्यायचे थोड्या प्रमाणात, परंतु मी पूर्ण स्टडी केल्यावर लोकल मार्केट आणि जिरा राजस्थानवरून येतो, काही खडे मसाले केरळवरून येतात, धना तर आपला महाराष्ट्रातच मिळतो खूप चांगल्या रेटमध्ये. तर हे जिथं पिकतं तिथून घेतल्यावर ना रेटमध्ये खूप प्रमाणात तफावत आहे हे जाणवलं. आणि मग मी वर्षभराचा खडा मसाला हा ज्या भागात जो मसाला पिकतो शक्यतो मी त्याच भागातून घेते. वाळवणाचे जे पदार्थ आहेत त्याला नाचणी, तांदूळ, ज्वारी, बाजरी हे सर्व कडधान्य लागतात. आणि कडधान्य हे बहुतेक सर्व आपल्या महाराष्ट्रातच पिकतात. तर आपलं जे लोकल मार्केट असेल, पुणे मार्केट असेल, मुंबई मार्केट असेल, किंवा वाळवणाच्या पदार्थांसाठी जे कच्चा माल लागतो तो लोकल मार्केट मधूनच घेते. पहिलं तर प्रशिक्षण घेतल्याच्या नंतर मेन प्रॉब्लेम मशिनरींचा आला की कोणत्या मशिनरी घेतल्या पाहिजेत, कोणत्या मशिनरींवर किती काम होईल ह्याचं फारसं नॉलेज नव्हतं. मसाला कसा बनवायचा ह्याचं स्टेप बाय स्टेप पूर्ण नॉलेज मिळवलं, परंतु मशीन हँडलिंग ज्यावेळेस आपण मसाल्याचं प्रशिक्षण घेतो त्यावेळेस मशीन कशी हँडल करायची, मशीन कशी वापरायची हे कोणी शिकवत नाहीये.
आणि काय होतं मशिनरीज मध्ये ना भरपूर कंपन्या आहेत की ज्यांच्या मशिनरीज घेईपर्यंतच ते कंपनीवाले आपल्याशी कॉन्टॅक्ट चांगलं ठेवतात. एकदा मशिनरीचा सेटअप बसवला की अगदी 1 महिन्याच्या आतमध्ये पण मशिनरीला प्रॉब्लेम्स यायला सुरुवात होते. तर हे असे खूप प्रॉब्लेम्स फेस केलेले आहेत 1-2 कंपनीजला. तर त्यांच्या मशिनरी आम्ही रिक्वेस्ट करून कंप्लीट करून त्यांना परतही केलेले आहेत. तर कोणताही नवीन व्यवसाय सुरू करायचा म्हटलं ना तर सगळ्यात मोठा, जर मसाला व्यवसायामध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जो आहे ना तर तो मशिनरी हँडलिंगच्या बाबतीत आहे. तर हा मला परचेसिंग म्हणजे जे रॉ मटेरियल आहे त्याचा मला फार प्रॉब्लेम नाही आला, परंतु मला मशिनरीज मध्ये खूप प्रॉब्लेम फेस करावा लागला. सुरुवातीला प्रोडक्ट बनवलं, ज्या क्वांटिटी मध्ये बनवलं, आमचा ग्रामीण भाग आहे आणि लोकल मार्केटला पाहिजे तेवढं वॉकिंग कस्टमर लिमिटेड असायचं. तर जेवढ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे तर त्याचं पर्टिक्युलर एक टार्गेट असतं की एवढं प्रोडक्ट जर सेल झालं तर एवढा नफा मिळणार आहे आपल्याला. आणि मग त्याचा जो आपल्याला नफा पाहिजे तर त्याच्यासाठी जे टार्गेट असायचं की आपलं सेलिंगचं ते अचीव नाही व्हायचं. आणि मग तो प्रॉब्लेम असायचा की मग त्याच्यासाठी मार्केट नव्याने शोधायचं. तर ते कुठं शोधायचं, काय शोधायचं, हे अशा अडचणी येत गेल्या. माझ्याकडे मसाल्यांमध्ये 13-14 प्रकारचे मसाले बनतात आणि वाळवणामध्ये भरपूर उपवासाचं वाळवण, बटाटा पापड असतील, बटाटा किस असेल, साबुदाणा बटाटा चकली असेल, पापडामध्ये उडीद पापड, नाचणी पापड, ज्वारी पापड, तांदूळ पापड, असे विविध प्रकारचे पापड. गहू शेवई मिळते, खपली गहू शेवई. वाळवणामध्ये ऑल ओव्हर जे महाराष्ट्रीयन आपलं वाळवण आहे ते शक्यतो आम्ही सगळं वाळवण विकतो घरगुती पद्धतीने बनवलेलं. माझ्याकडे कांडप मशीन्स आहेत 2. एक मोठा मशीन मिरची मसाला ग्राइंडर मशीन आहे मोठं. एक हळद मशीन आहे जे की पल्वेलायझर टाइप मोठं मशीन आहे, ग्राइंडर, हळद ग्राइंडर. मसाला मिक्स मशीन आहे, डिहायड्रेशन मशीन आहे, शेवई मशीन आहे, मसाला भाजण्याचं मशीन आहे, पापड मशीन आहे, कुरडईमध्ये 3-4 मशिनरींचा सेटअप येतो. कुरडई बनवणे, चिक दळणे, चिक गाळणे, अशा विविध प्रकारच्या मशिनरी आहेत. मसाला आणि शेवई मॅन्युफॅक्चरिंग, मसाला मॅन्युफॅक्चरिंग मी एकटी स्वतः बघते. आणि जे आपलं वाळवणाचं जे प्रोडक्ट आहे त्याच्यावरती सीझन म्हणजे उन्हाळ्याचं जे सीझन आहे त्याच्या 20 ते 22 महिला काम करतात आपल्याकडे. बाजारामध्ये सर मसाले, हॉटेल लाईनचे मसाले जे आहेत, खलासने असतील, हॉटेलसाठी जो मटन चिकन मसाला जातो, घरगुती मसाला, कांदा लसूण मसाला, त्याला खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे आणि खूप चांगला रिस्पॉन्स आहे. त्याचबरोबर आपला हॉटेल साईजचा जो मोठा नाचणी पापड आहे, हॉटेल लाईनचा जो जातो आपला उडीद पापड जो आहे, मसाला पापड, तो, आणि कुरडई. तसं वाळवणामध्ये तर सगळेच प्रोडक्ट चांगल्या प्रकारे मागणी आहे मोठ्या प्रमाणात. कोणताही व्यवसाय म्हटलं तर कॉम्पिटिशन आलं, प्रतिस्पर्धक आले. तर प्रतिस्पर्धक मध्ये काय आहे ते बघण्यापेक्षा आपल्याला कस्टमरला काय देता येईल ह्याच्यावरती मी स्टडी केला. काय होतं मसाल्यांमध्ये हल्ली न्यूज पाहतो आपण, विविध प्रकारचे कलरसाठी भेसळ होते, प्रिझर्वेटिव्ह टाकतात, केमिकल्स टाकतात. कारण मसाल्याचे जे खडे मसाले वापरतो ते सर्व कॉस्टली रेंजचा असल्यामुळे भेसळ ही मसाल्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात होते. तर आपण जे आहे ते घरगुती पद्धतीने जुन्या पारंपरिक रेसिपीज वापरतो. आपलं जे कोल्ड प्रेस प्रोसेस नुसार आपले पूर्ण मसाले होतात, त्याच्यामुळे मसाल्याची रंग आणि चव जशाची तसा राहतो आणि कोणत्याही प्रकारचा आपण प्रिझर्वेटिव्ह टाकत नाही. प्रिझर्वेटिव्ह टाकण्याची गरज ह्यासाठी आपल्याला पडत नाही की आपण जे खडे मसाले वापरतो हे सर्व उत्तम क्वालिटीचे वापरतो. मिरच्या आणि खडे मसाले नॅचरल पद्धतीने उन्हात वाळवतो, त्यामुळे मसाला आपला नॅचरली बनवलेला मसाला अगदी 1-1.5 वर्ष व्यवस्थित टिकतो. कोणत्याही प्रकारची भेसळ नसल्यामुळे आमच्या मसाल्यांना चांगल्या प्रमाणात मागणी आहे. सुरुवातीला तर आपलं वॉकिंग कस्टमर होतं आणि त्याच्यानंतर माउथ टू माउथ चांगली पब्लिसिटी झाली आणि नंतर मी फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, युट्यूब असेल, ह्याच्यावरती मी माझा प्रोडक्ट कसा बनतो, माझ्या प्रोडक्टची क्वालिटी काय आहे याचे मी व्हिडिओ बनवून टाकायला लागले. महाराष्ट्राच्या अनेक कानाकोपऱ्यात आपले ऑनलाईन पद्धतीने प्रोडक्ट सेल होतात आणि फीडबॅक असा येतो की एखाद्या बिल्डिंग मध्ये जर एखाद्या घरात मसाला गेला आपला किंवा वाळवणाचा प्रोडक्ट गेला तर त्याच बिल्डिंगच्या नंतर 4 महिला एकत्र येऊन
पहिला रिटेल रेटनी गेलेलं मटेरियल नंतर होलसेल बल्क क्वांटिटीने ऑर्डर करतात. रेट चार्ट आहे त्याच्यानुसार आपण रिटेल देतो. रिटेलमध्ये तुम्ही अगदी 250 ग्रॅम पासून तर तुम्हाला पाहिजे त्या क्वांटिटीमध्ये तुम्ही मटेरियल खरेदी करू शकता. आपण कुरिअर असेल, ट्रान्सपोर्ट असेल, ST पार्सल असेल त्याच्याने आपण तो माल पोहोचवतो. आणि होलसेलसाठी आपली पर्टिक्युलर एक ऑर्डरची एक रेंज आहे की त्याच क्वांटिटीमध्ये आपला माल ऑर्डर करावा लागतो. वाळवणामध्ये आणि मसाल्यांमध्ये मिनिमम आपण 30 किलोच्या पुढे होलसेल ऑर्डर घेतो. सुरुवातीला सर अगदी छोट्या ह्याच्यातून आम्ही चालू केलं होतं. बचत गटातून मी 2 लाख रुपये कर्ज घेतलं आणि त्याच्यातून एक कांडप मशीन, एक मसाला रेग्युलर भाजण्यासाठी आपली गॅस कढई, म्हणजे थोड्या सेटअप मध्ये मी स्टार्ट केलं. आणि जशी माझी ऑर्डर्स वाढत गेल्या, माझं काम वाढत गेलं, तसं मी मशिनरी वाढवत गेले. साधारणतः माझा आत्ताच 35 ते 40 लाखाचा माझा पूर्ण सेटअप असेल. सुरुवातीला मला बचत गटातून 7.5% व्याजदराने मी 2 लाख कर्ज घेतलं. त्याच्यानंतर पंतप्रधान सूक्ष्मान्न योजना PMFME योजनेअंतर्गत 35% सबसिडीवरती मी जो माझा सर्व मोठ्या प्रमाणातला जो सेटअप आहे, म्हणजे जास्त क्वांटिटीचा जे माल आपला बनतो त्याच्या ज्या बल्क क्वांटिटीच्या मशिनरीज हे मी त्याच्यातून घेतल्या. आणि भांडवलसाठी मी उमेद अभियानातून सीड कॅपिटल घेतलं. मला 3.5 लाखापर्यंतचं सीड कॅपिटल मिळालं. त्याला वार्षिक 3 रुपये टक्का व्याजदर असतं. 1 वर्ष पूर्णपणे ते बिनव्याजी वापरायला मिळतं आणि 1 वर्षानंतर ते जे हप्ते ठरवून देतात त्याच्यानुसार आपल्याला परतफेड करायची. अशा प्रकारे मी 3 सरकारी योजनेचा फायदा घेतलेला आहे. सर्व खर्च वजा जाता मला 30 ते 40 हजार निव्वळ नफा मिळतो. कमी क्वालिटीचं जर मटेरियल वापरलं तर त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह लोक टाकतात आणि ते प्रिझर्वेटिव्ह हानिकारक असतात. त्यामुळे आमचे जे मसाले आहेत हे नॅचरल पद्धतीने बनवलेले आहेत विदाउट प्रिझर्वेटिव्ह. तर ज्या गोष्टीमध्ये केमिकल येतात ती गोष्ट प्रत्येकी हानिकारकच असते. पण जे पूर्वी जात्यावर पीठ दळायचो आणि गिरणीत पीठ दळतो त्याच्यामधून जी क्वालिटीचा डिफरंट येतो सेम तोच डिफरंट आहे की जे मोठे ग्राइंडर मशीन आहे आणि कांडप मशीन आहे. कांडप मशीनला क्वांटिटी थोडी कमी निघते, वेळ जातो, आवाजाचा थोडासा त्रास होतो. परंतु कांडप मशीनवरचे मसाले जे आहेत चव, रंग आणि आरोग्यासाठी हे उत्तम प्रकारे चांगले आहेत. म्हणून आम्ही त्याच प्रोसेसचा वापर करतो.